उत्साही टोनमध्ये कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या फॅन्सी पार्टीत आहात. दारात एक बाउन्सर आहे जो तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही हे तपासतो. हे झालं ऑथेंटिकेशन. आणि एकदा आत गेल्यावर तुमच्या हातात एक बँड बांधला जातो जो ठरवतो की तुम्ही VIP लाऊंजमध्ये जाऊ शकता की फक्त डान्स फ्लोअरवर. हे झालं ऑथोरायझेशन. आज आपण मायक्रोसॉफ्ट अज्युरच्या जगात अशाच एका हायटेक पार्टीची सुरक्षा व्यवस्था कशी काम करते याचा सखोल आढावा घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचे एक मॉड्यूल आहे जे ऑथेंटिकेशन आणि ऑथोरायझेशन सोल्युशन्स डिझाईन करण्याबद्दल आहे. पण थांबा, हे काही फक्त त्याचं वाचन नाही. आपण प्रत्येक संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत. ती का महत्त्वाची आहे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आपण हे पाहणार आहोत की टेलविन ट्रेडर्स सारखी एक काल्पनिक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी, भागीदारांसाठी आणि ग्राहकांसाठी सुरक्षित प्रवेश कसा सुनिश्चित करते. आजच्या चर्चेचा उद्देश फक्त काय आहे हे सांगणं नाही, तर का आणि कसे हे समजून घेणं आहे. चला तर मग सुरू करूया. थेट मूळ संकल्पनेपासून सुरुवात करूया. आयडेंटिटी आणि ॲक्सेस मॅनेजमेंट म्हणजे IAM. सोप्या भाषेत सांगायचं तर हे कंपनीच्या रिसेप्शन डेस्क आणि सिक्युरिटी ऑफिसचं एकत्रीकरण झालं, बरोबर? इथेच ठरतं की कोण आत येणार आणि काय करणार. हो, अगदी बरोबर. आणि अज्युरच्या जगात याचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला, मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID. हे आहे कंपनीच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी, म्हणजे आपलं ऑफिसचं ID कार्ड. दुसरा, मायक्रोसॉफ्ट एंट्रा B2B. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. हे भागीदार किंवा विक्रेत्यांसाठी आहे. अच्छा, म्हणजे व्हिजिटर पास सारखं. अगदी तसंच. आणि तिसरा, अज्युर ॲक्टिव्ह डिरेक्टरी B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर. हे तुमच्या ॲप्स वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. जसं की दुकानातलं लॉयल्टी कार्ड. परफेक्ट, अगदी तेच उदाहरण आहे. पण मला एक विचारायचं होतं, B2B आणि B2C दोन्ही बाहेरच्या लोकांसाठी आहेत. मग त्यांना वेगळं का ठेवलंय? एकाच प्रकारच्या व्हिजिटर पासने काम नाही का चालणार? खूप चांगला प्रश्न आहे. याचं मुख्य कारण आहे सुरक्षा, प्रायव्हसी आणि वापरकर्त्याचा अनुभव. B2B मध्ये तुम्ही तुमच्या भागीदारांवर व्यावसायिकदृष्ट्या विश्वास ठेवता. ते त्यांच्याच कंपनीच्या IDनी तुमच्या सिस्टममध्ये येतात. इथे उद्देश असतो एकत्र काम करणे. ओके. या उलट B2C मध्ये लाखो ग्राहक असू शकतात. त्यांची माहिती तुमच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीपासून पूर्णपणे वेगळी ठेवणं खूपच गरजेचं असतं. हो, ते तर आहेच. शिवाय ग्राहकांसाठी लॉग इन प्रक्रिया सोपी पाहिजे, आकर्षक पाहिजे. त्यांना फेसबुक किंवा गुगल अकाउंट वापरून लॉग इन करता यायला हवं. B2C मुळे कंपन्यांना हे सगळं कस्टमाइज करता येतं. समजलं. म्हणजे B2B हे व्यावसायिक संबंधांसाठी आहे, तर B2C हे लाखो ग्राहकांसाठी एका मोठ्या शॉपिंग मॉलच्या प्रवेशद्वारासारखं आहे. चला, आता कंपनीच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या ID कार्डबद्दल बोलूया. म्हणजे मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID. मी ऐकले की यात हायब्रिड नावाचा एक प्रकार असतो. तो नेमका काय आहे? बरोबर. मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID ही कर्मचाऱ्यांसाठीची ओळख प्रणाली आहे. आता बघा, नवीन कंपन्या थेट क्लाउड आधारित प्रणाली वापरू शकतात. पण अनेक जुन्या मोठ्या कंपन्यांकडे आधीपासूनच त्यांची स्वतःची ओळख प्रणाली असते, जी त्यांच्या ऑफिसमधल्या सर्व्हरवर चालते. हो, त्याला ऑन प्रिमाइसेस ॲक्टिव्ह डिरेक्टरी म्हणतात. हायब्रिड मॉडेलमध्ये काय होतं की ही जुनी ऑन प्रिमाइसेस प्रणाली आणि नवीन क्लाउड प्रणाली एकत्र जोडली जाते. अच्छा, म्हणजे दोन्हीकडे एकच ID आणि पासवर्ड चालतो. एक्झॅक्टली. यालाच सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट म्हणतात. आणि याच संदर्भात सिंगल साइन ऑन किंवा SSO बद्दल खूप ऐकलंय. म्हणतात की ही एक जादू आहे. हो, ही खरंच एक जादू आहे. SSO म्हणजे समजा तुम्ही थीम पार्कमध्ये गेलात, तिथला ऑल ॲक्सेस पास असतो ना, तसंच आहे. एकदा आत गेल्यावर प्रत्येक राईडसाठी वेगळं तिकीट नको. अगदी तसंच. एकदा सिस्टममध्ये लॉग इन केलं की तुम्हाला तुमच्या कामाच्या सगळ्या ॲप्समध्ये, म्हणजे ईमेल, टीम्स किंवा इतर सॉफ्टवेअरमध्ये आपोआप प्रवेश मिळतो. पण मला एक प्रश्न पडलाय, हा ऑल ॲक्सेस पास खूप सोयीचा वाटतो, पण तो एकच पास चोरीला गेला तर? म्हणजे चोराला सगळ्या राईट्सचा ॲक्सेस मिळतो. तसंच SSO मुळे एकाच पासवर्डच्या चोरीने संपूर्ण सिस्टमचा धोका वाढत नाही का?
अप्रतिम प्रश्न. आणि तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. याच धोक्यामुळे SSO कधीही एकट्याने वापरला जात नाही. तो नेहमीच एका स्मार्ट सिक्युरिटी गार्डसोबत येतो. स्मार्ट सिक्युरिटी गार्ड. हो, आणि त्या गार्डचं नाव आहे कंडिशनल ॲक्सेस. हा गार्ड केवळ तुमचं ओळखपत्र तपासत नाही. म्हणजे तो बाउन्सर फक्त तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही हे पाहत नाही, तर तो हेही पाहतो की अरे तुम्ही तर VIP पास दाखवत आहात, पण रात्री 3 वाजता किचनच्या खिडकीतून आत काय येत आहात? जरा थांबा, मला तुमची पुन्हा तपासणी करावी लागेल, असं काहीतरी. अगदी तसंच. कंडिशनल ॲक्सेस हेच करतो. तो काही सिग्नल्स तपासतो. सिग्नल्स म्हणजे? म्हणजे वापरकर्ता कुठून लॉग इन करत आहे, कोणत्या डिव्हाइसवरून, तो ज्या ॲप्लिकेशनमध्ये जायचा प्रयत्न करत आहे ते किती महत्वाचं आहे, आणि या सिग्नल्सच्या आधारावर तो निर्णय घेतो. उदाहरणार्थ, जर कोणी अनोळखी देशातून किंवा असुरक्षित नेटवर्कवरून लॉग इन करत असेल, तर सिस्टम त्याला प्रवेश नाकारू शकते. किंवा मग मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे MFA मागू शकते. अच्छा, म्हणजे मोबाईलवर आलेला कोड टाकायला सांगणं. बरोबर. आणि यात रिपोर्ट ओनली मोड नावाचा काहीतरी प्रकार असतो असं ऐकलंय. म्हणजे काय, कारवाई करण्यापूर्वी फक्त रिपोर्टिंग? हो, आणि हे फीचर ॲडमिन्ससाठी एक वरदान आहे. कल्पना करा, तुम्हाला एक नवीन नियम लावायचा आहे की ऑफिस बाहेरून कोणीही लॉग इन केल्यास MFA लागेल. हा नियम थेट लागू केल्यास हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, गोंधळ होऊ शकतो. रिपोर्ट ओनली मोडमध्ये तुम्ही हा नियम आधी चालू करू शकता. तो कोणालाही ब्लॉक करणार नाही, पण तो एक रिपोर्ट देईल. हो, तो सांगेल की जर हा नियम लागू केला असता तर किती लोकांवर आणि कसा परिणाम झाला असता. वा, म्हणजे प्रत्यक्ष कारवाई करण्यापूर्वी एक रंगीत तालीम. म्हणजे हा स्मार्ट गार्ड फक्त लोकांना अडवत नाही, तर तो आधी आपल्याला संभाव्य परिणामांची कल्पनाही देतो. पण समजा या गार्डच्या नजरेतून काहीतरी सुटलं आणि काहीतरी संशयास्पद घडायला लागलं, तर त्यासाठी काही व्यवस्था आहे का? म्हणजे एखादा गुप्तहेर? नक्कीच आहे. आणि त्या गुप्तहेराचं नाव आहे आयडेंटिटी प्रोटेक्शन. हे टूल पडद्यामागे सतत संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून असतं. हे धोके 2 प्रकारचे असू शकतात. एक, युजर रिस्क, म्हणजे एखाद्या वापरकर्त्याचा पासवर्ड इंटरनेटवर कुठे लीक झालाय का? लीक क्रेडेन्शियल्स. बरोबर. आणि दुसरा, साइन इन रिस्क, म्हणजे लॉग इन करण्याचा प्रयत्नच संशयास्पद आहे. जसं की कोणीतरी 5 मिनिटांपूर्वी मुंबईतून लॉग इन केलं आणि आता अचानक न्यूयॉर्कमधनं करतंय. ह्याला अशक्य प्रवास म्हणजे इम्पॉसिबल ट्रॅव्हल म्हणतात. वा, म्हणजे सिस्टमला भूगोल पण कळतो. आणि जेव्हा असं काही आढळतं तेव्हा ही सिस्टम काय करते? फक्त धोक्याचा इशारा देते की काही कारवाई पण करते? ती दोन्ही करते. धोक्याच्या पातळीनुसार ती आपोआप कारवाई करू शकते. कमी धोका असेल तर ती वापरकर्त्याला MFA साठी विचारू शकते. पण जर धोका गंभीर असेल, जसं की पासवर्ड लीक झाल्याची खात्री आहे, तर ती वापरकर्त्याला तात्काळ पासवर्ड बदलायला लावते किंवा त्याचा ॲक्सेस तात्पुरता ब्लॉक करू शकते. जणू काही धोका जाणवताच सिस्टीमने आपोआप दारं खिडक्या बंद करून अलार्म वाजवलाय. अगदी जसंच. हे सगळं खूप प्रभावी आहे. लोकांना आत कसं घ्यायचं, त्यांच्यावर नजर कशी ठेवायची हे पाहिलं. पण आता थोडं साफसफाईबद्दल बोलूया. म्हणजे लोक नोकरी बदलतात, कंपनी सोडून जातात. त्यांना दिलेला ॲक्सेस तसाच राहिला तर तो एक मोठा धोका ठरू शकतो. त्याला ॲक्सेस क्रीप म्हणतात ना? बरोबर. अनावश्यक परवानग्या वाढत जाणे याला परमिशन क्रीप म्हणतात. आणि यासाठी ॲक्सेस रिव्ह्यू नावाचं एक महत्त्वाचं साधन आहे. हे म्हणजे तुमच्या डिजिटल घराची नियमित साफसफाई करण्यासारखं आहे. ओके. या प्रक्रियेत ठराविक कालावधीने, समजा दर 3 महिन्यांनी, विशिष्ट ग्रुप्स किंवा ॲप्लिकेशन्सचा ॲक्सेस तपासला जातो. आणि ही तपासणी कोण करतं? परत IT टीमलाच हे सगळं करावं लागतं का? कारण मोठ्या कंपन्यांमध्ये तर हे खूप किचकट काम असेल. नाही, आणि हेच याचं सौंदर्य आहे. ही जबाबदारी विभागली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या टीमच्या ग्रुपचा रिव्ह्यू करण्याची जबाबदारी त्या टीमच्या मॅनेजरला दिली जाते. कारण त्यालाच माहीत असतं की कोणाला कशाचा ॲक्सेस हवा आहे. बरोबर. आणि ही प्रक्रिया बरीचशी ऑटोमेटेड म्हणजे स्वयंचलित करता येते. जसं की 90 दिवसांपासून लॉग इन न केलेल्या वापरकर्त्याचा ॲक्सेस आपोआप काढून टाकणे. अरे देवा, म्हणजे हे तर खूपच गंभीर आहे. आता आपण माणसांच्या ॲक्सेसबद्दल बोललो, पण ॲप्लिकेशन्सचं काय? त्यांनाही एकमेकांशी बोलायला किंवा डेटाबेससारख्या गोष्टींना ॲक्सेस करायला काहीतरी गुप्त माहिती लागते. पासवर्ड किंवा API कीज, ही माहिती कुठे ठेवली जाते? डेव्हलपर्स ती थेट कोडमध्ये तर लिहित नसतील ना? ते तर क्रेडिट कार्डवरचं पिन लिहून ठेवण्यासारखं झालं. तुम्ही बरोबर ओळखलात. तसं करणं म्हणजे सुरक्षेचा सर्वात मोठा गुन्हा आहे.
आणि याच समस्येवर उपाय म्हणून अज्युअर की वॉल्ट आहे. की वॉल्ट म्हणजे डिजिटल तिजोरी. अगदी. ही ॲप्सच्या सगळ्या गुप्त गोष्टी जसे की पासवर्ड्स, सर्टिफिकेट्स, API कीज सुरक्षितपणे साठवते. यामुळे डेव्हलपर्सना ही संवेदनशील माहिती त्यांच्या कोडपासून पूर्णपणे वेगळी ठेवता येते. म्हणजे कोड आणि सिक्रेट्स वेगळे राहतात. हो, त्यामुळे धोका खूप कमी होतो. हे खूपच महत्वाचं आहे. आता मला एका विचित्र संकल्पनेबद्दल विचारायचं आहे. ॲप्लिकेशन्सना सुद्धा स्वतःची ओळख म्हणजे आयडेंटिटी लागते असं मी ऐकलं आहे. म्हणजे ॲप्सना पण आधार कार्ड मिळतं की काय? हे सर्व्हिस प्रिन्सिपल्स आणि मॅनेज्ड आयडेंटिटीज काय प्रकरण आहे? हा, थोडा तांत्रिक पण खूप मनोरंजक विषय आहे. ॲप्लिकेशनला एक व्यक्ती समजा. अज्युरमध्ये जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन रजिस्टर करता तेव्हा एक ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट तयार होतो. हे त्याचं ग्लोबल ओळखपत्र किंवा पासपोर्ट आहे. ओके, पासपोर्ट. पण जेव्हा तुम्हाला त्या ॲप्लिकेशनला तुमच्या विशिष्ट अज्युर सबस्क्रिप्शनमध्ये म्हणजे तुमच्या राज्यात काही काम करण्याची परवानगी द्यायची असते तेव्हा तिथे एक सर्व्हिस प्रिन्सिपल तयार होतो. अच्छा, म्हणजे पासपोर्टवर मारलेला व्हिसा जो फक्त त्या राज्यात काम करण्याची परवानगी देतो. अगदी अचूक उपमा आहे. ठीक आहे, पासपोर्ट आणि व्हिसा हे समजायला सोपं आहे. पण मग मॅनेज्ड आयडेंटिटीज यापेक्षा वेगळं काय करतात? मॅनेज्ड आयडेंटिटीज हे याचं आधुनिक आणि अत्यंत सोपं रूप आहे. कारण सर्व्हिस प्रिन्सिपल वापरतानाही डेव्हलपरला कुठेतरी पासवर्ड किंवा सर्टिफिकेट सांभाळावंच लागतं. मॅनेज्ड आयडेंटिटीज ही डोकेदुखी पूर्णपणे काढून टाकतात. म्हणजे कसं? हे म्हणजे ॲपला कंपनीचे एक अधिकृत ID कार्ड देण्यासारखं आहे, जे अज्युर स्वतः मॅनेज करतं. डेव्हलपरला पासवर्डची चिंताच करायची गरज नाही. अरे वा. याचे 2 प्रकार आहेत. एक, सिस्टम असाइन्ड, जे एका विशिष्ट रिसोर्सची जोडलेले असते, आणि दुसरं, युजर असाइन्ड, जे तुम्ही स्वतंत्रपणे तयार करून अनेक रिसोर्सेसना देऊ शकता. तर आज आपण या डिजिटल पार्टीच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेतला. आपण ऑथेंटिकेशन म्हणजे कोण आत येऊ शकतं आणि ऑथरायझेशन म्हणजे ते आत आल्यावर काय करू शकतात यापासून सुरुवात केली. आणि मग पाहिलं की अज्युर कर्मचाऱ्यांसाठी, भागीदारांसाठी आणि ग्राहकांसाठी वेगवेगळी आणि योग्य साधनं कशी पुरवतो. हो, आणि त्यानंतर आपण सुरक्षेच्या विविध स्तरांबद्दलही बोललो. यात स्मार्ट लॉक्स, कंडिशनल ॲक्सेस, छुपे अलार्म, आयडेंटिटी प्रोटेक्शन, घराची नियमित साफसफाई, ॲक्सेस रिव्ह्यूज आणि मौल्यवान वस्तूंसाठी एक सुरक्षित डिजिटल तिजोरी म्हणजे की वॉल्ट. अगदी बरोबर. आणि शेवटी हे सगळं अधिक सुरक्षित आणि सोपं करण्यासाठी ॲप्सना स्वतःची ओळख कशी दिली जाते हेही पाहिलं. या संपूर्ण चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न माझ्या मनात येतो आहे. आपण आत्तापर्यंत माणसांना आणि ॲप्लिकेशन्सना ॲक्सेस देण्याबद्दल बोललो, पण आता जग AIचं आहे. जसजसे AI आणि बॉट्स आपल्या ॲप्लिकेशनचा अविभाज्य भाग बनत आहेत, तसतसे या अमानवी वापरकर्त्यांसाठी ओळख आणि प्रवेशाचे नियम कसे तयार करायचे? म्हणजे एखाद्या AI एजंटची स्वतःची एक स्वतंत्र ओळख असावी का, ज्याला माणसांप्रमाणेच विशिष्ट अधिकार मिळतील आणि जे वेळोवेळी तपासले किंवा रद्द केले जाऊ शकतील? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.